चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता तिसरीच्या इंग्लिशच्या पाठ्यपुस्तकातील 1.3 द पिकनिक हा लेसन बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही मला सांगाल का, व्हॉट डू यू सी इन द पिक्चर? बोला, तुम्ही या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? व्हॉट डू यू सी इन द पिक्चर? टेल मी, व्हॉट डू यू सी इन द पिक्चर? हां, कॅट, कॅट. ओके, अजून फ्रूट, फ्रूट्स, डॉग, डॉग, काइट, काइट. ओके, ट्री, ट्री, फ्लावर्स, फ्लावर्स. ट्री, हां, बटरफ्लाय, बटरफ्लाय. ओके, अजून काय दिसतंय बघा पिक्चरमध्ये? तुम्हाला दिसतंय काय? दिसतंय फ्रूट्स दिसत आहेत. मागे अजून काय? हां, अ बॉय इज फ्लाइंग अ काइट. एक मुलगा पतंग उडवत आहे. हां, स्काय, स्काय. मागे बोट चालवतोय बघा. अ मॅन इज बोटिंग. ओके. आई बाबा, हां, आई बाबा मीन्स पॅरेंट्स. ओके. फुटबॉल, हां, फुटबॉल. अ बॉय इज प्लेइंग विथ अ फुटबॉल. कॅट, हां, आता बघूया आपण. मी तुम्हाला प्रश्न विचारते. डिड यू गो फॉर अ पिकनिक? डिड यू गो फॉर अ पिकनिक? तुम्ही पिकनिकला गेले आहात? येस ऑर नो? यस, व्हेरी गुड. जातात ना? आपण पिकनिकला गेलो होतो मागच्या वर्षी, बरोबर. वेअर डिड यू गो? कुठे गेलो होतो आपण? सलीला, ओके, अजून गार्डन, व्हॉट डिड यू सी देअर? गार्डन, हां, गार्डन पाहिलं. अजून काय काय पाहिलं? बीच, बीच. बीच, ओके, अजून काय पाहिलं शौर्या? काय पाहिलं? शहामृग पाहिलं. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहिले, वेगवेगळ्या मासे. प्रकारचे प्राणी पाहिले. मासे. मत्स्यालयमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण मासे सुद्धा पाहिले. ओके, बघूया आता. पहिला प्रश्न तुमच्यासाठी परत एकदा विचारते. व्हॉट डू यू सी इन द पिक्चर? तुम्ही या पिक्चरमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दिसत आहेत, बरोबर. फ्रूट्स आहे तिथे, अजून काय आहे? टिफिन आहे, फुटबॉल, कॅट आहे, डॉग आहे, अजून एक म्हणजे ते पूर्ण गार्डन आहे. गार्डनमध्ये एक बटरफ्लायज उडत आहेत, ट्रीज आहेत, अजून अ रिव्हर इज ब्लोविंग. एक नदी वाहत आहे मागून, नदी आहे ना तिथे. ओके, तर चला आता बघूया आपण. हॅव यू एव्हर गॉन फॉर अ पिकनिक वेअर? हा प्रश्न पण आपण पाहिला की आपण सहलीला गेलो आहे. मग कुठे कुठे पाहिलं आपण? बीचवर गेलेलो. ओके, अजून मत्स्यालय पाहिलेलं, प्राणी संग्रहालय पाहिलेलं, सावंतवाडीला काय पाहिलं होतं आपण? गार्डन पाहिलं. ओके, हां, ठीक आहे. चला आता बी नंबरची ॲक्टिव्हिटी आपल्याला सॉल्व करायची आहे. व्हॉट कम्स टू युअर माइंड व्हेन यू लिसन टू द वर्ड पिकनिक? जेव्हा आपण पिकनिक हा शब्द ऐकतो किंवा सहल हा शब्द ऐकतो, त्यावेळेला आपल्या डोक्यामध्ये कोणकोणते शब्द येतात? काय आठवतं बरं तुम्हाला? पिकनिक म्हटल्यावर तुम्हाला काय आठवतं? आपण तयारी कशी करतो? काय आठवतं? टॉईज. पहिल्यांदा तर खेळायला. अजून काय नेतो आपण सोबत? टिफिन. व्हेरी गुड. अजून वॉटर बॉटल. शौर्या, बॅग नेतो. स्कूल बॅग किंवा बॅग आपण नेतो, त्याच्यामध्ये आपलं सगळं साहित्य ठेवतो. फ्रूट्स नेतो खायला. अजून बघा, आपण इथे सोडवलेली ॲक्टिव्हिटी आहे, बघूया. माझ्या मागे तुम्ही हे शब्द बोलायचे सगळ्यांनी. ओके, पिकनिक म्हटल्यावर पिकनिकशी रिलेटेड वर्ड्स काय आहेत ते आपल्याला बघायचे आहे की आपल्या माइंडमध्ये कोणते शब्द अगोदर येतात. बघूया. पहिल्यांदा आई आपल्याला गरम गरम काय देते बनवून? टिफिन. डब्बा तयार करून देते. ओके, टिफिन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द पिकनिक. हो ना?
सगळ्यात महत्त्वाचा डब्बा. नंतर बॉटल, वॉटर बॉटल, पाणीसुद्धा महत्त्वाचं असतं ना तहान लागल्यानंतर, म्हणून ते एक येतं. नंतर काय, टॉईज. तिथे गेल्यानंतर गार्डनमध्ये वगैरे गेल्यानंतर आपल्याला खेळणी आवश्यक असतात. ओके. नंतर आपण काय करतो, आपल्याला विचार येतो हॅट. ऊन लागू नये म्हणून आपण हॅटचा उपयोग करतो, कॅप घेतो, हॅट घेतो. ओके. नंतर स्नॅक्स, कुरकुरे, वेगवेगळ्या प्रकारचे वेपर्स खातो ना आपण पिकनिकमध्ये. खातात ना सगळे? मी नाही खात. नाही खात? नाही. किडे असतात म्हणून. बरोबर. बघा आता पुढे बघूया. अजून नाही. पार्क. किडे. आपण कुठे जातो, पार्कमध्ये खेळायला. बरोबर, पार्क असतं तिथे. गार्डन. अजून गार्डन किंवा पार्क एकच शब्द आहे. आणि ट्रॅव्हल, सगळ्यात महत्त्वाचं. आपल्याला काय करायला आवडतं पिकनिक म्हटल्यावर? बसमध्ये जातो किंवा ट्रॅव्हल्सने जातो. आपल्याला प्रवास करायला आवडतं की नाही तुम्हाला? आवडतं प्रवास करायला? ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं पिकनिक म्हणजे आपण ट्रॅव्हल्स, टूर, वेगवेगळे शब्द आपल्याला आठवतात. बॅग नेतो, गॉगल किंवा सनग्लासेस. हो ना, ऊन लागू नये, आपल्या डोळ्यांना त्रास होऊ नये उन्हाचा. बीचवर वगैरे गेल्यानंतर तिथे सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी आपण काय नेतो, गॉगल किंवा सनग्लासेस. कॅमेरा, बरोबर ना, कॅमेरा नेतो किंवा मोबाईलसोबत नेतो फोटो काढण्यासाठी. आपल्या मित्रांबरोबरच्या, शिक्षकांबरोबरच्या आठवणी जपून ठेवण्यासाठी कॅमेरासुद्धा आपण नेतो. येतो ना आपल्या मनामध्ये शब्द की आपण कॅमेरा न्यायचा. मग पिकनिकशी रिलेटेड आपण खूप सारे शब्द सांगू शकतो. तुम्ही सांगू शकतात का अजून पिकनिकशी रिलेटेड अजून काही वर्ड्स? काय आहेत अजून? पिकनिक म्हटल्यावर आपल्याला आठवतो एन्जॉयमेंट. एन्जॉयमेंट. अजून बीच, समुद्रकिनाऱ्यावर. ओके. अजून काय आठवतं तुम्हाला पिकनिक म्हटल्यावर? फन, गंमत करायची, फ्रेंड्स, त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करायचा. वेगवेगळे शब्द पिकनिकशी रिलेटेड आहेत. ओके. अशा प्रकारे आपण इयत्ता 3च्या पुस्तकातील 1.3 हा लेसन द पिकनिक हा शिकलो. समजला तुम्हाला? समजला? हो. ठीक आहे.